What is Lami's theorem? It states that if three forces F1, F2, F3, three forces acting at a point, on a body, keep it at rest. Rest means equilibrium. If three forces acting at a point keeps the body in equilibrium, then each force is proportional to sine of angle between other two force. म्हणजे जर मी F1 घेतलं, F1 सोडून द्यायचं, बाकीचे दोन फोर्सेस कोणते आहे? F2, F3 यामधला अँगल घ्यायचा कोणता? जर मी F2 घेतलं तर F2 सोडून द्यायचं, F1, F3 मधला अँगल घ्यायचं. किती आहे? F3 फोर्स घेतला तुम्ही, F3 सोडून द्या, अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस इज थिटा. दिस इज कॉल्ड एज ए विच थेरम? लॅमिस थेरम. तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला थेअरीमध्ये विचारल्या जाऊ शकते स्टेट लॅमिस थेरम. तर लॅमिस थेरम काय म्हणतो? इफ थ्री फोर्सेस ऍक्टिंग ऍट अ पॉइंट keeps the body in equilibrium, then each force is proportional to sine of angle between other two force. तर डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण लिहून दाखवायचं. लक्षात? त्याला म्हणतो कोणता थेरम आपण? लॅमिस थेरम. आता लॅमिस थेरमचे प्रॉब्लेम्स जे आहे त्यात महत्वाचं आहे का हे डायग्राम तुम्हाला बनवता आली पाहिजे. हे डायग्राम बनवली तर मग ते डायग्राम पाहूनच फॉर्म्युला लिहायचा आहे. पुट द व्हॅल्यू गेट द अँसर. डायग्राम दिली असेल पेपरमध्ये तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही, पण डायग्राम दिली नसेल तर कशी ड्रॉ करायची पहा. अ लॅम्प वेट 50 न्यूटन. एक लॅम्प आहे, ठीक आहे. अज्युम करू आपण हे काय एक लॅम्प आहे. त्या लॅम्पचं वेट किती आहे बेटा? 50 न्यूटन. तर वेट नेहमी कुठे ऍक्ट होणार? ऑब्विसली कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार? डाऊन. तर जे वेट आहे लाईटचं, लॅम्पचं किती आहे बेटा? लॅम्प वेट 50 न्यूटन इज सस्पेंडेड फ्रॉम सिलिंग. सिलिंग वरून सोडलाय खाली. दिस इज सिलिंग. काय म्हणू आपण? सिलिंग म्हणू. सिलिंग वरून सोडलेलं आहे खाली एक लॅम्प. 50 न्यूटन वेट आहे त्याचं. अ हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 20 न्यूटन ऍक्ट्स ऑन इट. काय करायचं याच्यावर? एक हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा आहे. किती फोर्स लावायचा आहे बेटा? 20 न्यूटन फोर्स लावायचा आहे ऑन दी स्ट्रिंग. हे जे स्ट्रिंग आहे काय बेटा? स्ट्रिंग आहे. अँड दिस इज व्हॉट? सिलिंग. तर आपण जे लॅम्प सोडलेलं आहे स्ट्रिंगनी खाली, त्या स्ट्रिंगवर काय करायचं? एक हॉरिझॉन्टल फोर्स लावायचा. किती? 20 न्यूटन. मग जेव्हा आपण हॉरिझॉन्टल फोर्स लावू, सपोज आता बेटा ही एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे आता अज्युम करा अशी एक वायर टाईप, करेक्ट. आता सध्या कशी पोझिशन आहे याची? व्हर्टिकल. हे झालं लॅम्प. आता स्ट्रिंगला जर मी फोर्स लावला हॉरिझॉन्टल फोर्स, तर काय झाली? स्ट्रिंग पा वर काय झाली? इनक्लाइन. सिलिंग तर फिक्स आहे, इथून हलणार का ते? नाही. पण हॉरिझॉन्टल फोर्स लावाल तर काय झालं पा? इनक्लाइन. पण इथून काय? खाली स्ट्रेट. इथून खाली काय? या पॉइंट पासून जिथून फोर्स लावला मी त्या फोर्सच्या खाली काय? स्ट्रेट. पण इकडे काय झालं बेटा? इनक्लाइन झालं. तर जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टल फोर्स लावाल तर या डायग्रामची जी कंडिशन आहे ती काय होईल? हॉरिझॉन्टल फोर्स लावल्यानंतर जे स्ट्रिंग आहे त्या फोर्स पासून खाली कशी राहील? स्ट्रेट. ते वेट 50 न्यूटन. पण इकडे काय होऊन जाईल सिलिंग सोबत बेटा? सिलिंग सोबत काय होईल? इनक्लाइंड होईल. सिलिंग सोबत काय होईल? इनक्लाइंड होईल. आणि इथून काय होणार बेटा? हॉरिझॉन्टल फोर्स लावला तुम्ही आणि इथून काय राहील? बॉडी स्ट्रेट राहील. जो लॅम्प आहे तुमचा काय राहणार? स्ट्रेट राहणार. पण सिलिंग सोबत जे आहे, सिलिंग सोबत तो एक अँगल तयार करणार. आणि या फोर्स आणि या लॅम्पच्या वेट मध्ये कितीचा अँगल तयार होऊन जाईल इथे? 90 डिग्री. So a horizontal force of 20 Newton acts on the string. Calculate the tension in the string and angle of inclination of string with vertical. म्हणजेच
हे काय वर्टिकल आहे, तर वर्टिकल सोबत अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय होऊन जाईल बेटा इथे? करेक्ट. अलग लक्ष सर्वांचं. तर आपल्याला दोन गोष्टी काढायच्या. एक काय काढायचं आहे बेटा? टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन तयार होईल. आता वेट खाली आहे ऍक्शन, तर रिएक्शन काय मिळेल तुम्हाला? वर. तर टी म्हणजे काय होईल बेटा? टेन्शन इन द स्ट्रिंग आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द स्ट्रिंग विथ वर्टिकल. कोणासोबत अँगल काढायचा आहे? वर्टिकल सोबत. त्याला काय म्हणू आपण? थिटा म्हणू. किती फोर्सेस झाले बेटा सांगा? 1, 2 अँड 3 फोर्सेस एका पॉइंटवर ऍक्ट होत आहे का? यस. तिन्ही अवे फ्रॉम द पॉइंट आहे का? यस. तर काय यूज करू शकतो आपण? लॅमिस थेरम. सो आय एम युजिंग विच थेरम? लॅमिस थेरम. लॅमिस थेरम काय म्हणतो बेटा? इच फोर्स इज प्रपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. तर पहिला फोर्स कोणता घेऊ बेटा आपण? टी. पहिला फोर्स कोणता घेऊ? टी सोडून द्या आणि बाकीच्या दोघांमधला अँगल सांगा. टी सोडून द्या. टी सोडून द्या. बाकीच्या दोघांमध्ये अँगल किती आहे? बेटा समजत आहे का लॅमिस थेरम? जो फोर्स घेतला तो फोर्स सोडून द्यायचा आणि बाकीच्या दोन फोर्सेस मधला काय घ्यायचा? अँगल घ्यायचा. नेक्स्ट फोर्स किती घेतो बेटा मी? 50. नेक्स्ट फोर्स किती घेतो मी? 50. नेक्स्ट फोर्स किती घेतो? 50. 50 सोडून द्या. बाकीच्या दोन फोर्सेस मधला अँगल सांगा किती होईल? हा किती आहे बेटा? हा पूर्ण अँगल किती होईल सांगा बरं? हा थीटा प्लस 90 और 90 प्लस थीटा. पूर्ण अँगल किती होईल? 90 प्लस साइन ऑफ 90 प्लस. समजलं का रे बेटा? 50 घेतलं, 50 सोडून द्या. टी आणि 20 मध्ये अँगल किती आहे बेटा? 90 प्लस. त्यानंतर नेक्स्ट फोर्स कोणता आहे बेटा सांगा? यस 20. नेक्स्ट फोर्स जर तुम्ही 20 घेतला तर 20 सोडून द्या. बाकीच्या दोन फोर्सेस मधला अँगल. बाकीचे दोन फोर्सेस कोणते उरले आता? टी आणि 50. तर टी आणि 50 मध्ये जो अँगल दिसत आहे बेटा, हा तिसरा अँगल कसा काढायचा? पूर्ण जे अँगल असते ते किती असते? 360 मधून दुसरे दोन अँगल मायनस केले तर तिसरा अँगल भेटते आपल्याला. पहिला अँगल कोणता मायनस करू? 90. दुसरा कोणता अँगल मायनस करू? 90 प्लस थीटा. हा तिसरा अँगल किती होईल? 360 मायनस 90 बेटा. अरे 360 मायनस 90 270 मायनस इंटू 90 मायनस इंटू प्लस. तो 270 मायनस 90 180 मायनस. असं काढू शकतो आपण 360 मधून दोन अँगल मायनस करून. किंवा तिथे आपण चेकआउट करा बेटा. हे अँगल किती होणार? इथून एवढा 180 होणार. हा व्हर्टिकल अँगल किती होणार? 180. 180 तून थिटा मायनस करून टाका. काय होईल? तुम्ही डायरेक्ट पण इथून पाहून सुद्धा काढू शकता. किंवा 360 मधून हे दोन अँगल मायनस केले तर काय मिळते आपल्याला? तिसरे अँगल. जसं तुम्हाला पटत आहे किंवा जसं तुम्हाला समजत आहे तसं तुम्ही काढू शकता. 360 मधून दोन अँगल मायनस करा. किंवा हा किती आहे? थीटा. हा किती अँगल आहे बेटा? थीटा. हा पूर्ण किती असतो? बघा उरलेला किती होईल? 180 मधून काय मायनस करून टाकू? म्हणजे उरलेला किती होईल? 180 मायनस काय होईल बेटा? साइन ऑफ 180 मायनस. समजलं का लॅमिस थेरम? इच फोर्स इज प्रपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. आता बेटा हे जर दोन इक्वेट केलं तर टी पण माहित नाही, थीटा पण माहित नाही. बरोबर आहे? म्हणून पहिले या दोघांना इक्वेट करतो मी. युजिंग या दोघांना जर तुम्ही यूज कराल काय निघेल बेटा? थीटा ऐवजी काय ठेवा? एक्स. सांगा किती येईल? थीटा ऐवजी ठेवा एक्स.
लॅमिस थेरम काय म्हणतो, इच फोर्स इज प्रपोर्शनल टू साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्स. पहिला फोर्स कोणता घेतला आपण, टी. टी सोडून द्या, रिमेनिंग दोघांमधला अँगल किती आहे, 90. नेक्स्ट घेतला 50. 50 सोडून द्या, अँगल किती आहे, 90 प्लस थिटा. हा 90 आहे आणि हा उर्वरित किती आहे, थिटा. टोटल किती होईल, टोटल किती होईल बेटा, 90 प्लस थिटा. साइन 90 प्लस थिटा. नेक्स्ट घेतला 20. रिमेनिंग अँगल कसं काढलं बेटा आपण, 180 मधून थिटा मायनस केला, 180 मायनस. आता इथे टी अननोन आहे, थिटा अननोन आहे, या दोघांचा यूज केला तर दोन अननोन एका इक्वेशन मधून काढता येत नाही, म्हणून पहिले या दोघांचा यूज केला. थिटा ऐवजी काय ठेवलं, एक्स, आणि किती मिळालं, 21.80. आता बेटा टी काढण्यासाठी आपण पहिले दोन रेशो यूज करू शकतो. टी काढण्यासाठी आपण पहिले दोन रेशो यूज करू शकतो. टी बाय साइन 90 प्लस 50 अपॉन साइन 90 प्लस थिटा. थिटा माहित झालाय बेटा आता आपल्याला किती आहे, 21.80 माहित झालंय थिटा आपल्याला. आता टी ऐवजी एक्स ठेवून तुम्ही काढू शकता, किंवा डिवायडेड बाय साइन 90 तिकडे घेऊन जा, मल्टिप्लाइड बाय साइन 90. सो टी इक्वल टू 50 अपॉन साइन 90 प्लस 21.80 डिवायडेड बाय साइन 90 मल्टिप्लाइड बाय साइन 90 केलं, हा किती मिळेल, 53.85 युनिट न्यूटन. तो लोड कशात आहे, न्यूटन. टेन्शन पण कशात राहील, न्यूटन मध्ये. समजलं का रे बेटा आता, येस ऑर नो. सो हा एक प्रॉब्लेम आहे, वारंवार पेपरमध्ये पाहायला भेटतो आहे. फक्त अँगल चेंज होत आहे, ठीक आहे. डायग्राम दिलेलीच असते, डायग्राम दिलेली असल्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. फक्त एक फ्री बॉडी डायग्राम बनवायची आहे, ती कशी पहा. फिगर 3 shows a cylinder resting on a smooth channel. The weight of the cylinder is 300. सिलेंडरचं वेट किती आहे, the weight is always acting in डाउनवर्ड डायरेक्शन. तर जे वेट आहे सिलेंडरचं ते किती दिलेलं आहे आपल्याला, 300. तर वेट नेहमी लक्षात ठेवा, वेट इज ऑलवेज ऍक्टिंग इन विच डायरेक्शन, डाउनवर्ड डायरेक्शन. तर मी इथे एक दोन ऍक्सिस ड्रॉ करतो, एक्स अँड वाय ऍक्सिस. यात वेट जे दाखवणार आपण ते कुठे दाखवणार, इन विच डायरेक्शन, डाउनवर्ड डायरेक्शन. वेट इज 300 Newton acting in which direction, downward. Determine the reaction offered by the channel surface. Channel surface, wall surface. तर या वॉल पासून जे रिएक्शन येतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं. डिटरमाइन द रिएक्शन ऑफर्ड बाय दी चॅनल सरफेस. तर बेटा वेट जे आहे या सरफेसवर इकडे येत आहे, तर रिएक्शन कोणती असते बेटा, नॉर्मल रिएक्शन. रिएक्शन कोणती असते आपली, तर सरफेस ए पासून जे रिएक्शन आहे त्याला म्हणतो आपण आर ए, आणि सरफेस बी पासून जे रिएक्शन भेटणार त्याला काय म्हणतो आपण, आर बी. तर नेहमी रिएक्शन काय असते, नॉर्मल टू द प्लेन, नॉर्मल टू द प्लेन. तर एखादा जर तुम्ही क्रिकेट बॉल घ्याल आणि तुम्ही सपोज इथे आहात आणि तुम्ही बॉल थ्रो करत आहे या डायरेक्शन मध्ये, तर तो त्या डायरेक्शन मध्ये वापस येते का बॉल, नाही, तो जाते. समजून आलं मी काय म्हणत आहे. किंवा तुम्ही बॉल इथे थ्रो करत आहात, ठीक आहे, अशा पद्धतीने, तर तो असा वापस येईल का तुमच्याकडे परत, तो इथे स्ट्राईक होऊन तो इकडे जाईल. मीन्स जे रिएक्शन आहे ते नेहमी काय मिळेल तुम्हाला, सरफेसला काय होणार, 90 डिग्री. तर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असा कॉन्सेप्ट आहे तो. पण एकदम काही आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ही बॅच अशी नाही आहे का ज्याच्यात आपण खूप कॉन्सेप्ट डेप्थ मध्ये जाऊन डिस्कस करत बसू. एवढं लक्षात ठेवा, जे सरफेस राहील त्या सरफेसला किती डिग्रीवर दाखवायचं आहे, 90 डिग्रीवर दाखवायचं रिएक्शन. तर पहिली रिएक्शन जाईल आपली या डायरेक्शन मध्ये, ठीक आहे, 40 डिग्री. दुसरी रिएक्शन जे आहे ते जाणार या डायरेक्शन मध्ये.
ठीक आहे. तर पहिल्या रिएक्शनला म्हटलंय आपण आर ए, दुसऱ्या रिएक्शनला काय म्हटलंय आपण, हे रिएक्शन काढायचं आपल्याला आर ए आणि डिटरमाइन द रिएक्शन ऑफर्ड बाय द चॅनल सरफेस. किती फोर्स झाले, 3 फोर्सेस, तिन्ही एका पॉइंटवर आहे का, यस. कोणता थेरम लावू शकतो, पण अँगल माहित पाहिजे. मग अँगल माहित करण्यासाठी या लाईनला थोडं खाली घेऊन येतो मी. हे किती आहे 40, हे किती आहे, उर्वरित अँगल किती होईल. एका ट्रायंगल मध्ये सर्व अँगलची ऍडिशन किती असते, जास्तीत जास्त 180. 180 मधून 90 मायनस करा, 90 मधून 40 मायनस करा, म्हणजे हा किती उरेल. मग हा 50 आहे, याचा अल्टरनेट अँगल पण किती होईल, हा 50 आहे तर हा पण, मग याचा अपोजिट अँगल ही काय होईल 50. अल्टरनेट अँगल जर सेम असेल तर अपोजिट अँगल पण काय असतात, सेम. तर हा 50 आहे तर हा पण किती होईल 50. हा 50 आहे त्याचा अपोजिट पण किती होईल 50. इथे 50 आहे म्हणून इथे 50 घेत नाही आपण, परत एकदा सांगत आहे मी, इथे 50 भेटलं म्हणून 50 घेतोय आपण. किंवा हे दोन अँगल पा करस्पॉन्डिंग अँगल आहे, येस ऑर नो. ही लाईन पॅरलल आहे तर हे दोन्ही अँगल कोणते आहे, तर हा 50 आहे तर हा 50 आहे तर हा पण किती व्हायला पाहिजे, हा 50 आहे तर हा पण कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल. आणि हा रिमेनिंग अँगल किती आहे 90 डिग्री. तो टोटल अँगल किती होईल मग 90 प्लस 50, या दोन फोर्स मध्ये अँगल 140 डिग्री. ठीक आहे. आता नेक्स्ट परत याला खाली घेऊन येऊ इकडे. हे किती आहे, या ट्रायंगल मध्ये पहा, हा किती आहे 90, हा किती आहे 50. 90 180 मायनस 90 90, 90 मधून 50 काढून टाका, किती उरेल, हा 40 आहे म्हणून हा 40 नाही घेतोय मी, ऍडिशन केली आपण. ऍडिशन किती येते 180. 180 मधून हा अँगल मायनस करा 90, किती उरले 90. 90 मधून हा अँगल मायनस करा, किती उरले, हा 40 आहे तर याचा करस्पॉन्डिंग अँगल पण काय राहील, हा पण अँगल किती होईल 40. हा अँगल किती आहे 90, पूर्ण अँगल किती होईल, अरे पूर्ण अँगल किती होईल 90 प्लस 40. मग आता रिमेनिंग अँगल कसं काढायचा, तर 360 मधून हे दोन अँगल मायनस करून टाकायचे. 360 मायनस 140 220, 220 मायनस 130 90. रिमेनिंग अँगल किती राहतो. आता काही लोकांनी डोक्यात असं गृहीत धरू नका का इथे 50 होतं म्हणून हे 50, इथे 40 होतं म्हणून हे 40, असं गृहीत धरू नका. पुन्हा एकदा सांगत आहे, आपण कॅल्क्युलेशननी अँगल काढलेले आहे, एक ट्रायंगल तयार केला, त्या ट्रायंगल मध्ये एक 90 एक 40 तर उर्वरित राहील 50. हा 50 तर याचा करस्पॉन्डिंग अँगल पण 50. त्यानंतर हा 40 काढला आपण, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल पण किती होईल 40. अशा पद्धतीने आपण अँगल्स काढले. आता आपण इथे यूज करू कोणता थेरम बेटा, युजिंग लॅमीज थेरम. काय असते बेटा लॅमीज थेरम, each force is proportional to sine of angle between other two forces. तर पहिले घेऊ आपण आर ए. चला आर ए सोडून द्या, बाकीच्या दोघांमधला अँगल सांगा बेटा. आर ए सोडून द्या, बाकी दोघांमधला अँगल 130. त्यानंतर बेटा डब्ल्यू किती आहे 300. 300 सोडून द्या, बाकीच्या दोघांमधला अँगल सांगा साइन 90. त्यानंतर तिसरा फोर्स कोणता आहे बेटा आरबी. असं काही गरजेचं नाही पहिले आर ए घेतलं पाहिजे, तुम्ही पहिले आरबी घेऊ शकता, डब्ल्यू घेऊ शकता, जे पाहिजे ते घेऊ शकता. आरबी सोडून द्या, बाकीच्या दोन फोर्सेस मधला अँगल 140. ठीक आहे. आता जर तुम्ही पहिले या दोघांना यूज केलं तर काय मिळेल, आर ए मिळेल का एक्स ठेवून, आणि नंतर जर तुम्ही या दोघांना यूज केलं तर काय भेटेल, तर काय भेटेल आरबी. ठीक आहे. पहिले दोन रेशो यूज केले तर आर ए मिळेल, नंतरचे दोन यूज केले तर काय मिळेल आरबी. तर आर ए काढण्यासाठी कसं काढाल आर ए,
RA इज इक्वल्स टू डिवायडेड बाय साइन 130 आहे, इकडे पाठवा, काय होईल, मल्टिप्लाइड बाय साइन 130. तर 300 डिवायडेड बाय साइन 90 इंटू साइन 130 तिकडे पाठवा, मल्टिप्लाइड बाय साइन 130 इज इक्वल्स टू 229.81 न्यूटन. इथे आरबी काढण्यासाठी साइन 140 इकडे पाठवा, डिवाइड मध्ये इकडे नंतर मल्टिप्लाय मध्ये, तर हा होऊन जाईल बेटा आरबी 192.83 न्यूटन. तर अशा पद्धतीने तुम्हाला वॉल्स पासून किंवा मग सरफेस पासून रिॲक्शन जे आहे ते काढावं लागेल. So determine the reaction offered by the channel surface, wall surface, काही म्हटलं असेल तर रिॲक्शन काढावं लागेल. या प्रॉब्लेमला तुम्ही VVIMP करून टाका. हा पेपर मध्ये वारंवार विचारले जात आहे, अँगल बदलून. चला पाहू किती लोकांची डायग्राम करेक्ट आहे. अ बॉल वेट 150 न्यूटन, एक बॉल आहे, त्याचा वेट किती आहे बेटा, 150 Newton is the weight of the ball. तो इमेजिंग करत आहे बेटा आपण एक डायग्राम, एक बॉल असेल, त्याचं वेट किती आहे, 150 न्यूटन आहे, सस्पेंडेड वर्टिकली बाय अ स्ट्रिंग अटॅच टू ए सिलिंग. इमॅजिन करतोय आपण का या बॉलला कुठे लटकवलेलं असेल, सिलिंगला लटकवलेलं असेल. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स विच शुड बी अप्लाइड हॉरिझॉन्टली. याला काय लावायचं आहे बेटा, एक फोर्स लावायचा आहे. कोणता फोर्स लावायचा आहे, हॉरिझॉन्टल फोर्स. तर हॉरिझॉन्टल फोर्स लावल्यामुळे मग ते स्ट्रिंग काय होऊन जाईल बेटा, इन्क्लाइन होऊन जाईल. म्हणजे जी पोझिशन पहिले स्ट्रेट होती ती आता काय होऊन जाईल, इन्क्लाइन होऊन जाईल. जिथे तुम्ही फोर्स लावाल तिथपर्यंत, आणि जिथून फोर्स लावला तिथून मग ते पुन्हा काय राहील, स्ट्रेट खाली जाईल. प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवलं का, स्ट्रिंग म्हणजे एखादं फ्लेक्झिबल लिंक समजा, त्याला जर ओढलं तुम्ही, इन्क्लाइंड होते आणि वेट जिथे आहे तिथून काय होते, ते परत स्ट्रेट होते. म्हणजे हा जो अँगल आहे हा किती डिग्री बनतो, 90 डिग्री. विच विल मेक द स्ट्रिंग इन्क्लाइंड एट 120 डिग्री टू द डायरेक्शन ऑफ द फोर्स. जे डायरेक्शन ऑफ फोर्स आहे तिथे जे स्ट्रिंग आहे ते स्ट्रिंग किती डिग्री इन्क्लाइंड होत आहे बेटा, यावेळेस तर अँगल पण अननोन नाहीये. मागच्या वेळेस काय होतं, अँगलही अननोन होता. या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्टच म्हटलेलं आहे तर जे तुम्ही फोर्स लावणार आहे, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, त्या फोर्सचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. विच विल बी अप्लाइड हॉरिझॉन्टली, विच विल मेक द स्ट्रिंग इन्क्लाइंड एट 120 डिग्री टू द डायरेक्शन ऑफ द फोर्स. फोर्सची जे डायरेक्शन आहे तिथून किती डिग्री अँगल बनवलं ते नाही, 120 डिग्री. ऑल्सो डिटरमाइन द टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि परत त्या स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन डेव्हलप होणार आहे ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. कधी कधी काय म्हणतात की हॉरिझॉन्टल फोर्स लावल्यावर सिलिंग सोबत अँगल जे आहे 60 डिग्री होईल असं म्हणतात. मग सिलिंग सोबत जर अँगल 60 डिग्री असेल तर हा अँगल किती होईल, हा 60 आहे तर हा 60, हा 90, टोटल किती होईल, 150. तर कधी कधी सिलिंग सोबत अँगल दिलेला राहील. आता इथे सिलिंग सोबत अँगल नाही दिला, इथे कोणासोबत अँगल दिलेला आहे, जे फोर्सचं डायरेक्शन आहे तिथून त्याचा स्ट्रिंगचा तुम्हाला अँगल दिलेला आहे. मग आता जे रिमेनिंग अँगल आहे तो काढण्यासाठी काय ट्रिक आहे, 360 मधून हे दोन अँगल काय करायचे, मायनस. 360 मधून 90 मायनस केलं तर 270, 270 मधून 120 मायनस करा तर किती मिळेल बेटा, करा 270 मधून 120 मायनस करा, किती होईल, मिळाले तिन्ही अँगल. कोणता थेरम, युजिंग लॅमीज थेरम. व्हॉट इज लॅमीज थेरम बेटा, each force is proportional to sine of angle between other two force. पहिले जर तुम्ही टी घेतला तर टी सोडून द्या, रिमेनिंग दोन फोर्स मधला अँगल सांगा, अरे सांगा अँगल, टी सोडून द्या, नेक्स्ट दोन फोर्स मधला अँगल 90. मी जर 150 घेतलं डब्ल्यू तर 150 सोडून द्या, बाकीच्या दोघांमधला अँगल सांगा मला. डब्ल्यू सोडल्यानंतर टी आणि पी मध्ये अँगल किती आहे,
120. त्यानंतर बेटा पी जर घेतलं तर पी सोडून द्या, बाकीच्या दोघांमधला अँगल सांगा. पी सोडून दिला, बाकीच्या दोघांमध्ये अँगल किती आहे? 150. आलं लक्षात? मग आता आपल्याला टी आणि पी काढायचं आहे, तर मी काय करतो, पहिले दोन रेशो यूज करतो. काय मिळून जाईल बेटा मला? टी मिळून जाईल. आणि नंतरचे दोन रेशो जर आपण यूज करू तर काय मिळून जाईल? पी मिळून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला टी आणि पी काढायचं आहे. टी काढायचं असेल तर 150 साइन 120 डिवायडेड बाय साइन 90 इकडे घेऊन या, मल्टिप्लाइड बाय साइन 90. टी होईल 150 अपॉन साइन 120, 173.20 वॉट न्यूटन. पी काढायचं असेल तर 150 डिवाइड मध्ये इकडे घेऊन या, मल्टिप्लाय मध्ये. पी होऊन जाईल तुमचं 150 साइन 120 साइन 150 डिवाइड मध्ये इकडे घेऊन या, साइन 150 मल्टिप्लाय मध्ये 86.60 न्यूटन. इझी. लॅमिस थेरम पण इझी आहे. महत्वाचं आहे तुम्हाला डायग्राम बनवता आली पाहिजे.